Hello everyone, my name is Vaishali Fulari. Welcome to our channel P. Vaishali's Mathematics Classes. Here we are going to learn a chapter from the 10th standard. The chapter name is Linear Equations in Two Variables. But this chapter is from the Semi-English Maharashtra Board. हे चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर आपण ह्या नावामधले प्रत्येक वर्डचं मीनिंग समजून घेऊ या अगोदर. लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? लेट अस टेक ax plus b is equals to 0. इथे जर का आपण या इक्वेशनला जर बघितलं, आता फर्स्ट इक्वेशन म्हणजे काय? जिथे इक्वल टू साइन हा वापरला जातो एखाद्या स्टेटमेंट मध्ये त्याला म्हणतात इक्वेशन. आणि लिनियर इक्वेशन म्हणजे ज्याची हायेस्ट डिग्री 1 असली पाहिजे त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन. पण ह्या चॅप्टर मध्ये आपण एक व्हेरिएबलच्या जागेवर आपण दोन व्हेरिएबल्स यूज करतोय. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. लेट अस टेक ax plus by plus c is equals to 0. This is a standard form of the linear equation. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म हा म्हणजे कोणताही लिनियर इक्वेशन जर का त्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स असतील तर तो इक्वेशन असा असला पाहिजे ax plus by plus c is equals to 0. Here a, b, c, these three are the real numbers. हे रियल नंबर. मग आता रियल नंबर म्हणजे काय? रियल नंबर हा रॅशनल आणि इरॅशनलचा कॉम्बिनेशन असतो. Rational number means a number which can be written in the form of p by q. Those numbers are called as the rational number and q is not equals to 0. And whereas the irrational number, a number which cannot be written in the form of the p by q. म्हणजे p by q च्या फॉर्म मध्ये ज्या नंबरला आपण एक्सप्रेस करू शकत नाही ते नंबर इरॅशनल नंबर्स असतात. आणि हे नंबर √2, √3 अँड सो ऑन असे. आणि जेव्हा याचं आपण डेसिमल एक्सपान्शन करू त्यावेळेस त्यांचं जे डेसिमल एक्सपान्शन आहे तो नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग. म्हणजे जेव्हा आपण याचं लॉंग डिव्हिजन आपण परफॉर्म करू त्यावेळेस त्यांचं एक्सपान्शन जे आहे ते रिपीटही होत नाही आणि त्यांचं डिव्हिजन थांबतही नाही. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. सो हे झालं रियल नंबर बद्दल. नेक्स्ट मग आता इथे ए आणि बी जर हे दोन यांचे मल्टिपल्स आहेत तर हे दोन जर का 0 झाले, जर ए इथे जर 0 झाला तर एक्स पण 0 म्हणजे हा टर्म पूर्ण व्हॅनिश होतो. आणि मग हा जो आहे तो 1 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होईल. मग परत हे एट द सेम टाइम जर बी जरी 0 झाला मग दोन्ही 0 झाले तर मग इथे फक्त कॉन्स्टंटच उरेल. म्हणजे मग तो व्हेरिएबल्स मध्ये आपलं इक्वेशन फॉर्म होणारच नाही. म्हणून ए आणि बी हे दोन्ही पण 0 होऊ नये अशी कंडिशन आहे. मग आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कडे जाऊया. लेट अस टेक a question. Complete the following activity to solve the simultaneous equations. What is mean by simultaneous equations? Simultaneous equations म्हणजे काय? म्हणजे त्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स यूज केल्या जातात आणि दोन इक्वेशन्स असतील म्हणून याला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि लास्ट इयर तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व्ह केलं होतं बाय युझिंग एलिमिनेशन मेथड. जर तुम्हाला आठवण असेल तर आता ह्याला परत आपण एकदा रिवाइज करूया. द इक्वेशन्स आर गिवन ॲज 5x plus 3y is equals to 9 and 2x minus 3y is equals to 12. Here we can take the advantage of this. इथे आपल्याला काय ऍडव्हान्टेज आहे?
वायचा जो कोइफिशियंट आहे इथे +3 आहे आणि वायचा कोइफिशियंट इथे -3 आहे. मग आपण या दोघांना जर ऍड केलो तर एक +3y आणि एक -3y हे दोन्ही कॅन्सल होतात. मग इथे आपण एलिमिनेशन यूज करूयात. एलिमिनेशन मेथड. सॉल्विंग अबोव इक्वेशन्स. Let us take this as equation number 1 and this as equation number 2. Solving the above equations by using elimination method. पण या वेळेस 10th मध्ये तुम्हाला क्रॅमर्स रूल यूज करून आणि ग्राफिकल मेथड यूज करून तुम्हाला गिवन इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचे. ते कसं करणार आहे आपण पुढच्या क्लासेस मध्ये बघूया. पण सध्या आपण करतोय एलिमिनेशन मेथड. नाव लेट्स ऍड 1 and 2, which means we are adding the equations 1 and 2. 5x plus 3y is equal to 9. 2x minus 3y is equals to 12. Now add them. Here plus 3y and minus 3y both are going to cancel. 5x plus 2x, 7x, as these are eliminated. 9 plus 12, it is 21. So to get the value of the x is equals to 21 divided by 7. 7 1 is 7, 7 3 is 21. So x ची व्हॅल्यू किती मिळाली? x is equals to 3. We got the value of this x as the 3. Now to get the value of the y. आता आपल्याला इथून y ची व्हॅल्यू काढायची आहे. y ची व्हॅल्यू काढायसाठी तुम्ही एकतर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. कोणत्याही इक्वेशन मध्ये जरी पुट केला तुम्हाला सेमच व्हॅल्यू मिळणार आहे. चला मग तर आपण हा फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूयात. 5 x च्या जागेवर आपल्याला 3 ठेवायचं आहे. 5x म्हणजे 5 into x, 5 into 3 प्लस 3y, y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे इज इक्वल्स टू 9. 5 3 is 15 प्लस 3y इज इक्वल्स टू 9. 3y सोबत हे ऍडिशन ऑपरेशन आहे. इकडे गेल्यावर तो मायनस होईल. म्हणून इथे काय होणार? 3y इज इक्वल्स टू 9 minus 15. 9 minus 15 minus 6. कारण मोठा नंबर 15 आहे म्हणून ह्याची साइन आपल्याला मायनस येणार. 3y. आता y ची व्हॅल्यू -6/3. 3 1 जा, 3 2 जा. y इज इक्वल टू -2. आता इथे आपल्याला x ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे आणि y ची व्हॅल्यू -2 मिळालेली आहे. जर तुम्हाला हे दोन इक्वेशन मधले हे जे व्हॅल्यू जे आपल्याला मिळालेले आहेत तर बरोबर आहे का नाही हे कसं समजणार? मग ह्यासाठी व्हेरिफिकेशन मेथड आपल्याला यूज करायचं आहे. मग व्हेरिफिकेशन मेथड म्हणजे जिथे इक्वेशन फर्स्ट आहे आणि इक्वेशन सेकंड आहे त्या इक्वेशन वर x आणि y ची व्हॅल्यू पुट करा आणि ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. चला आपण ते बघूया आता. लेट अस सी द व्हेरिफिकेशन. Put x is equal to 3 and y is equals to -2 in equation number 1. What is our equation number 1? 5x plus 3y is equals to 9. Now 5 into the value of x. x च्या जागेवर आपल्याला 3 पुट करायचं आहे प्लस 3 into -2. 5 3 is 15 plus into minus is the minus. 3 2 is 6. 15 minus 6 9. We got this value, means it is verified. Next take the equation number 2. 2x minus 3y is equals to 12. मग आता इथे x आणि y च्या जागेवर 3 आणि -2 जर का पुट केलो तर 12 मिळेल का नाही? चला चेक करूयात. 2 into x च्या जागेवर आपल्याला 3 पुट करायचे, -3 into y च्या जागेवर -2 पुट करायचे. 3 2 6,
मायनस इंटू मायनस प्लस, 3 2 जा 6, 6 प्लस 6 12, सेम व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जे आलेले एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशन मध्ये पुट करून तुम्ही तुमचं आन्सर हे बरोबर आहे असं तुम्ही व्हेरीफाय करू शकता. क्वेश्चन नंबर 2 साठी प्लीज नेक्स्ट व्हिडिओ पहा.